नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी 2017चा शिष्यवृत्ती परीक्षेचा जो गणित विषयाचा पेपर आहे त्याचा आपण ॲनालिसिस पाहतोय। त्यातला पहिला प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 26 आहे। रोमन संख्याचिन्हानुसार m - d भागिले l बरोबर किती। आता हा प्रश्न सोडवत असताना प्रथमतः आपल्याला जी 7 रोमन संख्याचिन्हे आहेत म्हणजे कोणती I, V, X, L, C, D आणि M, तर या 7 रोमन संख्याचिन्हांची आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हामध्ये असणारी किंमत माहीत असणं गरजेचं आहे। I याची किंमत आहे 1, V म्हणजे 5, X 10, L 50, C 100, D 500 आणि M 1000। आता जर आपण ही पूर्ण दिलेली पदावली जर पाहिली तर याच्यामध्ये आपल्याला आणखीन एक नियम वापरायचा, तो म्हणजे कंचे भागू बेव। म्हणजे काय तर कंचे भागू बेव हा नियम कसा आहे तर ज्यावेळेस पदावली दिलेली असते त्यावेळेस ती पदावली सोडवत असताना ज्या गणिती क्रिया आहेत त्या गणिती क्रिया या क्रियेनुसार किंवा या क्रमानुसार करणं गरजेचं आहे। कंचे भागू बेव, सुरुवातीला कंस सोडवायचा, नंतर चाचीचे, भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी। आता याच्यामध्ये जर तो क्रम आपण तसा सोडवायला गेलो तर तो क्रम कसा येईल बघा आता की आता याच्यामध्ये आपण जर क्रम पाहिला तर आता आपण क्रम बघूया। याच्यामध्ये पहिल्यांदा भागाकार करणं गरजेचं आहे। त्यासाठी अगोदर आपण या प्रत्येक संख्येच्या किंवा प्रत्येक रोमन संख्याचिन्हाची आपण किंमत टाकूया। m याची किंमत आहे 1000 वजा d ची किंमत आहे 500 भागिले l ची किंमत आहे 50। आता जर याचा विचार केला तर पदावलीनुसार हा पहिल्यांदा भागाकार करणं अपेक्षित आहे। मग भागाकार करत असताना 1000 वजा जर आपण हा 500 भागिले 50 हा जर भागाकार केला तर भागाकार येतो 10, म्हणजेच 1000 वजा 10 म्हणजे याचं उत्तर मिळेल आपल्याला 990। म्हणजे या दिलेल्या प्रश्नाचं उत्तर ते असेल म्हणजे 990 हे याचं उत्तर झालं। सर्वांना हा प्रश्न समजलेला असेल। आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। 27वा प्रश्न आहे बघा। याच्यामध्ये 27वा प्रश्न असा आहे, 65,500ला घेतलेली गाडी। 65,500 आपल्याला अगोदर आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हामध्ये लिहायचं आहे। 65,500 म्हणजे 65,000 आणि वरती अर्धा हजार आहेत, अर्धा हजार म्हणजे 500, मग 65,500 आपण कसं लिहिणार 65,500। तर ही झाली 65,500 म्हणजे या गाडीची खरेदी किंमत किंवा जी गाडी आपण 65,500 रुपयाला खरेदी केली ही या गाडीची खरेदी किंमत झाली। त्यानंतर ती गाडी आपण 54,000ला विकली आहे। 54,000 लिहित असताना 54 आणि त्याच्यावरती आपण 3 शून्य देणार। 54,000ला विकली म्हणजे 65,500 म्हणजे 65,500 ही त्याची खरेदी किंमत गाडीची, 54,000 ही त्या गाडीची विक्री किंमत। मग साहजिकच आता तर या उदाहरणामध्ये तोटा आहे असं स्पष्ट मेन्शन केलेलं आहे, परंतु आपल्याला हे देखील समजते की खरेदी किंमत ही जास्त आहे विक्री किंमतीपेक्षा, म्हणजे साहजिकच या उदाहरणामध्ये तोटा झालेला आहे। फक्त तो तोटा किती रुपये आहे हे आपल्याला काढायचं आहे। तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा, खरेदी किंमत की जी 65,500 आहे त्यातून आपल्याला वजा करायचं आहे 54,000। 54,000 जर आपण यातून वजा केले तर आपलं उत्तर येईल बघा 11,500। याची वजाबाकी येईल 11,500, म्हणजेच 11,500 रुपये हा या व्यवहारामध्ये झालेला तोटा असेल। त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर असेल 11,500, पर्याय क्रमांक 2। हा झाला आपला 27वा प्रश्न। यानंतर 28वा प्रश्न। 970 रुपयामध्ये या प्रश्नामध्ये जर आपल्याला सोडवायचं झालं तर 970 रुपयामध्ये 50 रुपयाच्या जास्तीत जास्त किती नोटा असू शकतील। आता हा प्रश्न सोडवताना आपण पर्यायानुसार जाऊया, कारण हा प्रश्न सोडवताना पर्यायावरून गेलेला मार्ग किंवा ती पद्धत आपल्याला सोपी पडेल। कारण काय तर जर 17 नोटा असतील 50 रुपयाच्या तर किती रुपये होतात तर 50 गुणिले आपण 17 करणार, जो गुणाकार येईल तेवढे रुपये होणार। 17 शून्य शून्य 17 5 85 म्हणजे 850 रुपये होतील। तर 18 नोटा असतील तर या 850 मध्ये आणखीन एक 50 मिळवा म्हणजे याचे 900 रुपये होतील। याचे झाले 850 रुपये, याचे झाले 900 रुपये। आता 19 नोटा असतील तर या 900 मध्ये अजून नंतर परत 50 मिळवा म्हणजे याचे असतील 950 रुपये, आणि 20 नोटा असतील तर त्याचे असतील 1000 रुपये। परंतु
आपल्याला बघायचे किती 970 रुपये, पण 970 पेक्षा लहान संख्या की जी 50च्या पटीमध्ये आहे या पर्यायामधली, तर ती आहे 950. म्हणून काय, तर या प्रश्नाचं उत्तर 970 रुपयामध्ये 50 रुपये जास्तीत जास्त किती नोटा असू शकतील, तर त्याचं पर्याय क्रमांक आपला असेल 3, 19 नोटा असतील. यानंतर पुढचा प्रश्न आहे 29वा प्रश्न. खालील आकृती किंवा खालीलपैकी कोणती आकृती पेंटोमिनो नाही. आता या पेंटोमिनो शब्दामध्ये लक्षात ठेवायचं आपल्याला, पेंटोमिनो म्हणजे एक संख्या लक्षात ठेवायची, ती म्हणजे 5. पेंटोमिनो म्हणजे 5. ज्या आकृतीमध्ये 5 घटक आहेत किंवा 5 बॉक्स आहेत ती आहे पेंटोमिनो. पण प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की कोणती आकृती पेंटोमिनो नाही. आता कोणती आकृती पेंटोमिनो नाही, तर या पहिल्या आकृतीमध्ये सुद्धा किती घटक आहेत किंवा किती बॉक्स आहेत, 5 आहेत. दुसऱ्या आकृतीमध्ये किती बॉक्स आहेत, 5 आहेत. तिसऱ्या आकृतीमध्ये किती बॉक्स आहेत, 5 आहेत. आणि जी चौथी आकृती आहे त्या बॉक्समध्ये मात्र किंवा त्या आकृतीमध्ये मात्र 6 बॉक्स आहेत. हा जर आपण ही आकृती जोडली पूर्ण चौथी आकृती, तर याच्यापासून एक घन तयार होतो की जो आपल्याला त्रिमितीय आकृतीमध्ये अशा स्वरूपाचा दिसेल घन. तर हा या आकृतीपासून घन तयार होतोय, म्हणजे याचा अर्थ चौथी आकृती ही पेंटोमिनो नाही. त्यामुळं पेंटोमिनो कोणती आकृती नाही, तर चौथा जो पर्याय आहे तो पर्याय पेंटोमिनो नाही. असा हा 29वा प्रश्न. नंतर पुढचा प्रश्न आहे 30वा प्रश्न आहे 8 ऑक्टोबर 2016 या दिवशी, जर या दुसऱ्या शनिवारची शासकीय सुट्टी होती या दिवशी, तर चौथ्या शनिवारच्या सुट्टीच्या दिवशी कोणती तारीख असेल. आता आपल्याला हे माहिती आहे की समजा एक आठवड्यामध्ये 7 दिवस असतात आणि एका शनिवारी समजा 8 तारीख आहे, तर पुढच्या शनिवारची तारीख करण्यासाठी आपण आधी त्याच्यामध्ये 7 करतो, म्हणजे ती तारीख असेल 15. म्हणजे 8 तारखेला दुसरा शनिवार असेल, तर 15 तारखेला तिसरा शनिवार येईल. आणि अजून त्याच्यामध्ये 7 मिळवले तर त्याच्यामध्ये उत्तर येईल किती, 15 आणि 7 22. म्हणजे 22 ऑक्टोबर या दिवशी कितवा शनिवार यायला पाहिजे, चौथा शनिवार, की त्या दिवशीसुद्धा शासकीय सुट्टी असते. आता तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो याचं बॅकग्राऊंड थोडं माहीत पाहिजे की शासनाचा हा निर्णय अगोदर असा होता की शासकीय कार्यालयाला महाराष्ट्र शासनामध्ये दर दुसरा शनिवार आणि चौथा शनिवार, प्रत्येक महिन्याचा दुसरा आणि चौथा शनिवार या दिवशी शासकीय कार्यालयांना सुट्टी दिली जाते किंवा सुट्टी त्यांना दिली जाते. आता या नवीन नियमानुसार म्हणजे 2020मध्ये शासनाने हा नवीन नियम काढलेला आहे की आता दर शनिवारी, प्रत्येक शनिवारी आणि प्रत्येक रविवारी सर्व कार्यालयांना सुट्टी राहते, परंतु त्याच्यामध्ये ठराविक कार्यालय आहेत की ज्यांना प्रत्येक शनिवार आणि रविवारी सुट्टी नसते, तर त्यांना पूर्वीच्या प्रमाणेच दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी राहते. ठीक आहे. यानंतर पुढचा आपण 31वा प्रश्न पाहूया. 31व्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे बघा, 13 सेंटीमीटर लांबी 5 सेंटीमीटर रुंदी असणारे 2 आयत परस्परांना रुंदीकडून जोडलेत. हा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, रुंदीकडून जोडलेत. तर आपणाला सर्वांना माहिती आहे की समजा ही एक आयताची आकृती आहे अशी पकडू आपण, आणि दुसरा हा एक आयत आहे असा पकडू आपण. आता दोघांची लांबी रुंदी समान आहे, म्हणजे लांबी 13 आहे, रुंदी 5 आहे. या पण आयताची लांबी 13 आहे, रुंदी 5 आहे. फक्त प्रश्न नीट समजून घ्या की ते 2 आयत परस्परांना रुंदीकडून जोडायचे आहेत, लांबीकडून नाही. रुंदीकडून म्हणजे जी 5 सेंटीमीटर लांबी असणारी बाजू आहे त्या बाजूने ते एकमेकांना जोडायचे आहेत. जर मी आता हे आयत क्रमांक 1 आणि आयत क्रमांक 2 जर एकमेकांना जोडले तर ते असे होतील का बघा, की या ठिकाणी हा 1 नंबरचा आयत असा समजा ठेवला मी आणि दुसरा आयत समजा याला असा जोडला, तर ही बाजू 5 जी आहे ती तशीच राहिली. नंतर इकडं जी 13 होती ही 13 आहे, ही 5 आहे, 13 13 आणि इथं 5. आता यानुसार जर आपण पाहिलं तर नवीन आकृती अशी होईल का बघा, ती नवीन आकृती अशी असेल की हा पूर्ण 2 आयताचा मिळून एक आयत बनेल. तर इथं हा 13 13 5 13 13 आणि इथं 5. आता आपल्याला या नवीन आकृतीची परिमिती काढायची. ज्यावेळेस आपण परिमिती काढतो त्यावेळेस साहजिकच परिमितीची व्याख्या अशी आहे की जे बाह्य भाग आहेत किंवा ज्या आकृतीची जी बंदिस्त आकृती असते त्या बंदिस्त आकृतीच्या बाहेरील बाजूंच्या लांबीची बेरीज आहे. आता याच्यामध्ये बाहेरील बाजू जी आतमधली जी बाजू आहे की ज्याला मी आत्ता राऊंड केलेला आहे की ती बाजू मात्र याच्यामध्ये आपण पकडायची नाही, कारण ही बाहेरची बाजू नाही किंवा बाहेरील बाजू नाही. त्यामुळं परिमिती काढताना आपणाला या आतमधल्या बाजूचा विचार करायचा नाही. मग आता उरलं फक्त काय की उरलेल्या सर्व बाजू ज्या आहेत या उरलेल्या सर्व बाजू दिसतात आहे
त्या सर्वांची आपल्याला बेरीज करायची. मग बघा 1 2 3 आणि 4, 4 वेळा 13 आहेत म्हणजे 13 चोक 52 हे आले आणि 5 आणि 5 10 म्हणजे 52 आणि 10 उत्तर आपलं किती यायला पाहिजे 62 यायला पाहिजे. मग 62 उत्तर आल्यामुळं याचा आपला पर्याय क्रमांक असेल 4. ओके. यानंतर पुढं आहे आपला 32वा प्रश्न. 32वा प्रश्न जो की आपण पहिला प्रश्न पाहिला बघा 26वा प्रश्न कंचे भागू बेव नियम वापरायचा. तर त्याच्यामध्ये आपल्याला कंचे भागू बेवमध्ये जी पदावली सोडवताना आपल्याला नियम वापरायचा आहे. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा कंस सोडवला पाहिजे. तर तो कंस सोडवायचा असेल तर आता या उदाहरणामध्ये जो कंस दिसतो तो आपण कंस सोडवू, परंतु कंसामधील जी बेरीज किंवा वजाबाकी आहे ती आपणाला क्रमाने करायची आहे. आता कशी ते बघा 15 याच्यामध्ये बघा आता 15/7 अधिक 6/7 वजा 2/7 आपण अगोदर याची बेरीज करूया किंवा हा कंस सोडूया. आता जर याची आपण या दोन घटकांची बेरीज केली तर 15 आणि 6 21 म्हणजे 21/7 यांची बेरीज आली वजा 2/7 म्हणजे 21/7 वजा 2/7 उत्तर येईल 19/7. म्हणजे आपल्याला पूर्ण या कंसाचं उत्तर काय आलेलं आहे. या कंसाचं उत्तर काय येते 19/7 वजा 4/7 आहेत 4/7 19मधून 4 गेले 15/7 म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपलं किती यायला पाहिजे 15/7. पर्याय क्रमांक 3 पाहिजे. मी परत एकदा क्लिअर करतो. ही पदावली आहे अपूर्णांकाच्या स्वरूपामधली. ती सोडवत असताना तुम्हाला कंचे भागू बेव हा नियम या ठिकाणी वापरायचा आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. 33वा प्रश्न आहे बघा. याच्यामध्ये आपल्या दिलेले बघा b गुणिले 1/8 बरोबर 8 दिलेले. तर याच्यावरून आपल्याला b ची किंमत काढायची आहे. आता जर या ठिकाणी छेदाला 8 आहे त्याला जर आपल्याला घालवायचं असेल तर या पूर्ण समीकरणाला उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला दोन्ही ठिकाणी 8 ने आपल्याला गुणावं लागेल. मग आता जर आपण 8 ने गुणलं तर हे समीकरण कसं होईल बघा b या ठिकाणी बघा समीकरण असं होईल b गुणिले 1/8 गुणिले 8 बरोबर 8 गुणिले 8. मग जर असं समीकरण असेल तर या 8ला ह्याला बीला छेद काय नाही म्हणजे छेद 1 असतो. या 8ला छेद काय नाही म्हणजे छेद 1 असतो. मग हे 8 एके 8 8 एके 8 कॅन्सल झालं. तर या ठिकाणी फक्त या समीकरणाच्या डाव्या बाजूला फक्त आणि फक्त बी राहिलेले आहेत आणि या ठिकाणी उजवीकडे आहेत ते म्हणजे 8 गुणिले 8 म्हणजे 8 8 64 म्हणजे या ठिकाणी फक्त या समीकरणाच्या डाव्या बाजूला बी बरोबर 64 असं आपल्याला उत्तर मिळेल. म्हणून बी ची किंमत असेल 64. पर्याय क्रमांक असेल आपला याचा तिसरा पर्याय क्रमांक. ठीक आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे 34वा प्रश्न बघा. रावसाहेबांच्या बागेमध्ये विविध प्रकारची 2100 झाडे आहेत. त्यापैकी 25% झाडे आंब्याची, 20% झाडे नारळाची, 40% झाडे फणसाची व उरलेली झाडे सुपारीची आहेत. म्हणजे या उदाहरणामध्ये बागेत असणारी झाडं एकूण 4 प्रकारची आहेत. 4 प्रकारच्या झाडामध्ये पहिली झाडं आहेत बघा 25% आंब्याची, नंतर 20% नारळाची आणि 40% फणसाची आपल्याला दिलेली आहेत. आता सुरुवातीला एकूण 2100 झाडं म्हणजे किती टक्के असायला पाहिजेत 100%. मग आता या 100% पैकी 25 20 40 तर यांचा विचार केला तर यांची बेरीज करूया आपण. 40 आणि 20 60 आणि 20 80 आणि 5 85 म्हणजे आंब्याची झाडं, नारळाची झाडं आणि फणसाची झाडं मिळून किती टक्के आहेत तर 85% आहेत. म्हणजे साहजिकच 100%तून जर आपण 85% वजा केलं तर उरले किती टक्के 15%. म्हणजे 15% झाडं ही कशाची आहेत तर ही झाडं आहे सुपारीची. मग सुपारीची झाडं जर 15% असतील तर या 15% झाडांची संख्या काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा 100 पैकी 15 तर आपल्याला एकूण किती झाडं आहेत रे 2100 म्हणजे 2100 पैकी किती हे समीकरण आपल्याला सोडवावं लागेल. तर हे समीकरण कसं होईल बघा. आता 2 शून्य जातील 100चे आणि 2100चे 2 शून्य गेले. गुणाकार उरलेला कोणता आपल्याला तर 21 गुणिले 15 उरलेला आहे. तर या ठिकाणी बघा 15 एके 15 हातच्याला गेले 1 15 दुने 30 आणि 1 31 म्हणजे उत्तर किती यायला पाहिजे 315. तर आता 315 जर उत्तर आलं असेल तर आपलं ते 315 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 315. त्यानंतर 35वा प्रश्न बघा समोर. 42,000 मिलीमीटर
हे महत्त्वाचं आहे बघा, मिलीमीटर. तार 6 ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती. आता हे क्लिअर पाहिजे आपल्याला की पर्याय देताना बघा मिलीमीटर पण दिलेले आहेत, मीटर पण दिलेले आहेत. त्यासाठी आपल्याला नीट हे क्लिअर करायचं आहे की 42,000 मिलीमीटर लांबीची तार आहे. म्हणजे 42,000 मिलीमीटर जर असतील तर सुरुवातीला आपल्याला याला मीटरमध्ये करायचं की नाही करायचं याच्या अगोदर आपण याच्यातून मिलीमीटरमध्येच प्रत्येक तुकड्याची आपण लांबी काढू. आता ती कशी काढणार, तर आपल्याला हे क्लिअर आहे का की समजा एक दोरी घेतली आपण किंवा एक तार घेतली, जर ती समजा मी 4 ठिकाणी कापली, बघा आता 1 2 3 आणि 4 ठिकाणी कापली. आता तयार होणारे तुकडे मोजावर किती झालेत, 1 2 3 4 आणि 5 झालेत. म्हणजे मी ती तार किंवा ती दोरी 4 ठिकाणी कापल्यावरती तुकडे किती झाले, 5 झाले. पण आपल्याला उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे, किती ठिकाणी कापलेली, 6 ठिकाणी. म्हणजे साहजिकच याचे तारेचे तुकडे किती व्हायला पाहिजेत, 7 व्हायला पाहिजेत. मग 7 जर तुकडे झाले असतील तर प्रत्येक तुकड्याची लांबी काढण्यासाठी आपण या तारेची जी लांबी दिलेली आपल्याला 42,000 मिलीमीटर जी दिलेली आहे, 42,000 मिलीमीटर, त्याला आपण 7ने भागूया. 7 1 7, 6चा भाग लागेल आणि 3 शून्य राहतील बघा. म्हणजे ही किती आलं बघा, 6,000 मिलीमीटर आलेलं आहे, बरोबर आहे. मग 6,000 मिलीमीटर ही एका तुकड्याची लांबी झालेली. आता तुम्हाला रूपांतर माहीत असणं गरजेचं आहे, परंतु रूपांतर समजा असं पकडूया की आपण माहीत नाही, म्हणजे उत्तरामध्ये 6 हा तर अंक पाहिजे. मग आपण जर आता प्रत्येक पर्याय जर आपण बघायला गेलो तर इथं 600 मिलीमीटर आहे, पण आपल्याला 600 उत्तर आलं होतं का, नाही. तर उत्तर आलं होतं 6,000. म्हणजे हा पर्याय कट झाला. ज्याच्यामध्ये 7 आहे हा तर पर्याय 700 किंवा 7 मीटर हा सुद्धा कट झाला. आता उत्तर 6 मीटर पाहिजे, पण 6 मीटर ते कसं आलं आपण बघूया. आता बघा 6,000 हे मिलीमीटर आहेत, बरोबर आहे, मिलीमीटर आहेत. तर आता याला पहिल्यांदा आपण सेंटीमीटरमध्ये करू. जर सेंटीमीटरमध्ये केलं तर याला आपण 10ने भागणार. का 10ने भागणार, कारण 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर असतात. जर याला 10ने भागलं तर 1 शून्य कट होतील, मिलीमीटरचं रूपांतर होईल सेंटीमीटरमध्ये. म्हणजे 6,000 मिलीमीटर बरोबर किती सेंटीमीटर झाले, 600. आता या सेंटीमीटर रूपांतर मीटरमध्ये करायचं आहे. मग 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. मग आपण या 600ला परत 100ने भागणार आहोत, कारण 600 हे सेंटीमीटर आहेत, आपल्याला रूपांतर करायचं आहे मीटरमध्ये. तर हे 2 शून्य कॅन्सल झाले तर उत्तर येईल 6 मीटर. मग 6 मीटर उत्तर आल्यानंतर आपला पर्याय क्रमांक हा असेल दुसरा, उत्तर असेल 6 मीटर.